नमस्कार मंडळी, हर हर महादेव, ओम नमः शिवाय. चॅनलचं नाव आहे चला आपण काहीतरी बोलूया. पहिलं सब्जेक्ट आहे भीतीला स्वीकारणे, अस्थिरता आणि कर्ज यातून बाहेर पडण्याची एक शक्ती. मंडळी, मी आज तुमच्यासोबत कुठल्या प्रकारची ज्ञानाची गोष्ट नाही करणार आहे, तर आपण आज बोलूया मनात असलेली भीती आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी भेटलेली एक शक्ती. व्यवसायात वारंवार मिळालेलं अपयश आणि अस्थिर असलेलं मन. प्रत्येकाच्या डोक्यावर प्रत्येक टेन्शन असतो. कुठल्याच्या डोक्यावर एक व्यवहारात मिळणार अपयशाचे टेन्शन असतो. त्याच्यामुळे होणारं वारंवार पैशाचं डोंगर आणि त्या पैशासाठी आपल्या मागे लागलेले लोक आणि अशांत मन. ठीक आहे. याच्यासाठी प्रत्येकाला असं तरी वाटते की आपल्यासोबत कुणाला तरी बोलणारा व्यक्ती असावा, आपलं मन मोकळं करणारा व्यक्ती असावा, कुणाजवळ तरी आपल्या गोष्टी शेअर करणारा व्यक्ती असावा. मंडळी, घाबरून चालणार नाही, पडून चालणार नाही. तर तुम्हाला या गोष्टीचा सामना करावा लागेल, त्यांच्याशी बोलावं लागेल, तुम्हाला मार्ग काढावा लागेल आणि पहिल्या सगळ्या गोष्टीतून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला तुमचं मन शांत करावं लागेल. प्रत्येकाला प्रत्येक प्रॉब्लेम आहेत या जगात. सगळ्यांच्या डोक्यावर डोंगर आहे आणि त्याच्यामुळे घेतलेले वाईट निर्णय. मंडळी, तुम्हाला या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला तुमचं मन शांत करावं लागेल. तर चला आज आपण बोलूयात. तुम्ही कुठेतरी एकटे आहात, अस्थिर आहात, तुमचंही मन कुठेतरी भटकलेलं आहे. चला मंडळी, टेन्शन घ्यायचं कारण आहे, आज मी आलेलो आहे आपल्यासोबत. तर आपण बोलूया आणि आपल्या मनाचं ओझं हलकं करूया. मंडळी, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, याच्यातून बाहेर पडण्याची शक्ती आणि मन कसे शांत करायचं. तर पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण डोक्याचं डोंगर कसे कमी करायचं आणि डोक्याचं डोंगर कमी कसे करायचे आणि या सगळ्या गोष्टीतून बाहेर कसं पडायचे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला आधी तुमचं मन शांत करायला लागेल. तर चला मंडळी, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल आणि तुम्हाला पुढचे व्हिडिओ बघायचे असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.